नमस्कार मंडळी, गेम चौकस काय बरं आहे का? 2019 मध्ये या चिकनची लाट आलेली, आता या मेघ्याची लाट आलेली. जसं की हे प्रतीक्षित आहे. आता ह्या मेघ्यांबद्दल बोलायला गेलं तर भरपूर काही बोलायला, पण आपण आपला तोड खराब करून घेणार. तरी मी 2 शब्द आपण बोलू. त्यांना फॉलो करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बोलू. जे यांना फॉलो करतात ना ते काय पहिली गोष्ट म्हणजे ते फॉलो करतात तसं प्रत्येक शिंदे करतोय तसं त्यांना खरं वाटतंय. आपल्या गाडी खाली गाडी नाहीये, त्याच्या गाडी खाली गाडी आहे. विचार कर जरा. तो स्वतःचे कचरे करून करून फेमस झालाय आणि तुम्ही त्याला फॉलो करून तुम्ही स्वतःचे कचरे करून बोलला. नाही हे काही बिलकुल पटत नाही राव. आता त्याने एक पोराला मारलं काहीतरी गाडीत बसून 4 चौघांनी. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय द्यायला शिक. काय इज्जत काढली होत्या पोराची माग. फक्त ते सोशल मीडिया भेटी ऍप प्रमोशन केलं होतं ज्या लोकांनी, त्याच्यावर रोस्टिंग केली, तेवढंच केलं. सोशल मीडियावर केलं ते मी आमने सामने केलं का? आणि त्याच्यावरून तुम्ही मारायला लागले डायरेक्ट, ते बी एकाला 8 जण. काय झालं? बऱ्याच लोकांना सोशल मीडियावर पोस्टिंग करताना पाहिजे, शिव्या देताना पाहिजे. आणि बरेच लोक असे पण आहेत की त्या गोष्टी मनावर घेत नाही, तात्पुरत्या ठेवतात आणि सोशल मीडिया पुरत्या ठेवतात. रिअल लाईफवर तुम्हाला भरपूर वेळ सांगितलं लोकांना की सोशल मीडियाच्या गोष्टी सोशल मीडियावर ठेवा. आता 4-5 दिवसा पहिले एक घटना झाली. एका रजिस्ट्रार पोरीने एका रजिस्ट्रार पोराला कॅफेमध्ये घुसून मारहाण केली, ते पण चाकून. अरे आपला देश कुठं होता, भारत कुठं होता, महाराष्ट्र कुठं होता? तुम्ही कुठं नेऊन बोलाय? बऱ्याच वेळेस आहे ना अशा गोष्टी होतात, पण तुम्ही त्या गोष्टी कंट्रोल मध्ये आणणं गरजेचं असतं. आणि कोणी जर आपल्याला गोष्ट करता येतात असं नसतंय की ते पर्सनल गोष्ट करते. त्याचा एक कंटेंट असतो, तो कंटेंट फॉलो करता. तुम्ही जसं तुमचा कंटेंट फॉलो करता, गुंडागिरी भाईगिरी, तसं आम्ही आमचा कंटेंट फॉलो करतो. पैसे सगळ्यालाच कमवायचे, पण थोडं आपली कमवा ना. यांचा गेम कसा लावलाय बघा. आधी 4 व्हीलर वाल्याला अटक केली, नंतर 2 व्हीलर वाल्याला अटक केली. 4 व्हीलर वाल्यांच्या 2 व्हीलर वाल्यांच्या गाडीत एवढा भरला होता ते बाहेर काय नाही. आता कसा पटकन बाहेर एक रील स्क्रोल केली की लगेच त्यांचे व्हिडिओ चालले. आता लोक कामावर येते, थोडस रील बघते, कशासाठी बघतात? रिलॅक्स होण्यासाठी. ओपन केलं बघू बघू माणसाचा घोटाळा व्हायचा ना. काय आता तुम्ही म्हणता अनफॉलो करा. अरे अनफॉलो केलं तरी सजेशनला येत जातं ते. आता हे महेश मोठे गुरुजी काल का परवा दिवशी काहीतरी झालं त्यांचं. कशाला बोलायचं? काही रसून घेतला का नाही? दाढ बी सोडून घेतली. माणसाने अवकाशीच बोलाव, कुठं बी नाही घुसाव. काय तर म्हणजे श्रावण मध्ये मासे खातो. अजून कोणाकोणाला बोललोय आता की आपल्या व्हिडिओ मध्ये घेत नाही. माझं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही तुमच्या अवकाशीनुसारच बोला, अवकाशीनुसारच व्हिडिओ काढा, कुठे घुसू नका. त्यात मग गाडी पटकी बसत असते. जसे की बसले ना पाहिले. मला हे कळत नाही, आपला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र कुठं नेऊन बोलायचं. कोणी जेलमधून बाहेर आल्यावर सांगतोय 6 वाजता उठवतात, 7 वाजता राष्ट्रगीत असतं, थांबावं लागतं सगळ्यांना. 7 ला ओपनिंग होते, बाहेर सोडतात. 8 वाजेपर्यंत नाश्ता वगैरे येतो. तर 1 तास जेलमध्ये असतंय, जेलमध्ये असतंय, जेलमध्ये माझी हवा आहे तिथं पालथे बाहेर करून गप्पा लावतात. गाडीवर आहे ना लाता दिवस आजकालचे नौजवान जे होमीज लोक गँगस्टर फोनवरती हाजीर खबीबोनी ओरा माझा 16-17 वर्षाची पोरं भाईगिरी गुंडागिरीच्या नाद लागली. अरे तुमच्या मायबापांना ट्युशनसाठी पैसे भरले रे 50,000 रुपये. त्याचा विचार करा जरा थोडासा. हे होतंय का म्हणून? कारण की हे फॉलो त्या लोकांना करते, ते स्वतःच मेगी बी येताना अजून काय काय करतायत ना, त्यांना द्यायची इच्छा होती, पण आपण कंट्रोल मध्ये ठेवलोय. नाही तर मग एवढी इच्छा आहे बोलायची, पण हे बोलू नाही शकत. कारण की आपल्याला पण बोलायची लिमिट असते. आपण दुसऱ्याला ज्ञान देतो, आपण पण लिमिट राहिलो. त्या गाडी तेवढीच तुळ आहे ना, तुमचा चीन मध्ये जाऊन वाचवा. महाराष्ट्रात अशा लोकांना स्थान नाहीये. झावा येतो महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये. ते काय करते, स्वतः बरोबर दुसऱ्याला बरोबर करते. आता एका पोराची आयडी रिकवर झाली, त्याचे फॉलोअर्स किती? 1.7 मिलियन. फॉलो करणारे कोण? हे येणे जाऊ नये आपले. आणि तो मित्र प्रत्येक शिंदेचा आहे, पण जेव्हा बातमी आली प्रत्येक शिंदेला जेल झाली,
तेव्हा याची पूर्ण गाडच फाटली. काय गाडीत नाही गु आणि कुठं कुठं हागू. जाऊ दे मायलो, यांच्याबद्दल बोलून काय फायदा नाहीये. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. लाव रे का